तर पब्लिक मी इतक्या पोरामध्ये काय करतो आणि इतके लहान लहान लेकरं मला काय सांगतात पाहू आपण. रात्री सगळ्यांना वट्टेच लावून ठेवलं होतं का सकाळी तर गाव पंगत होती म्हणून रात्री सगळा संच लावून ठेवला होता. इकडे वरणाचं पाणी गरम होतं इतक्यात आम्ही सगळे लेकरं बसले होते. सगळे लेकरं त्यांच्या शाळेच्या गोष्टी सांगत होते. म्हटलं चालत गेले ते दिवस राहिले त्या आठवणी असो. सकाळी उठून जाणं पहिलं तर जगामगा तयार होऊन गेला. मग काय भाऊ पहिले तर नाश्ता करून घेतला ना का. पण नाश्ता इज मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट. पंगत का बी चालू आहे असो. नाश्ता करला आणि सीधा पंगतच्या ठिकाणी आलो. म्हटलं चाल चला लवकर काय संचाय पाहून उतरली तर बरं काही संच लागेल ना. आता जेवण बनवून सुना रेडी होतं पण आमची चिल्ली गँग तर लगेच जेवणाला बैसून गेली ना असो. आम्ही तर 2 जण रिकामेच बसलो होतो. म्हटलं चाललं पंगत चालून तेव्हा काही ना काही करू. तितक्यात सगळा संच आटोपिटा होऊन गेलता. पंगत बसण्याची वेळ होऊनच गेलती. आडी तर डायरेक्ट बँड चालू होऊन गेला ना भाऊ. एकच नंबर बँड होता. रमा भाऊ बी फेला आपला बँड पुढे असो. पंगत बैसली भाऊ. तितक्यात आपण बी बैसून गेलो लगेच. म्हटलं साला भेटते बैसून झालं लगेच लवकर सवकर असो. जेवणाले तर बैसले भाऊ. आणि बरं वाड्याचा काही संच नव्हता आलं. इथून तिकून पानं तर आले भाऊ ना. मग काय भाऊ आपल्या गाव म्हणजे वरण भट्टी वांग्याची भाजी असो. बट्ट्याचा गप्पर मोडून घेतला आणि बैसले सीधा जेवण आले. भेटू आता जेवणानंतर. 3 hours later. झालं भाऊ जेवण ना. मी आता आला घरी तर भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. तर तुम्ही का फॉलो करून जय महाराष्ट्र.